मी प्रदीप चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रेगाव. काय घटना घडली होती? किती वेळानंतर तुम्हाला ही घटना कळाली? इथं समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला. लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने इथं हजर झालो. इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती. तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती. मुलगा होता. मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका अँब्युलन्स मध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केला. त्याची पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले. तो जो मुलगा होता त्याच्या म्हणजे साधारण 10-12 वर्षाचा मुलगा होता. त्याला आम्ही बाहेर काढल्यानंतर त्याचा हात मोडलेला होता. तर मुलाला नाव विचारलं, त्याने त्याचं नाव सांगितलं. जितेंद्र शेळके म्हणून जे आहे, अभय शेळके यांचे बंधू, त्यांचं नाव सांगितल्यानंतर आमच्या लगेच लक्षात आल्यानंतर शिर्डीची गाडी आम्ही ताबडतोब त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि टोल नाक्यावर आम्ही कल्पना दिली. अँब्युलन्स वगैरे आले, परंतु क्रेन मात्र उशीर आलं. क्रेन थोडस लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या. क्रेन जवळपास 1.5 घंट्याने आलं. ते अर्ध्या पाऊण तास अडत होते, पण आम्हाला फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये जाताच येत नव्हतं. मुलगा काढला आम्ही कसा तरी, पण त्या महिलाला पाणी वगैरे मिळेल असं, लवकर ट्रीटमेंट मिळेल असे 100% त्या वाचल्या.